नमस्कार. आज आपण निघालोय पावना मावळ्याचा पहारेकरी आणि बोरघाटाच्या संरक्षक असलेल्या लोहगडाकडे. पुण्यापासून जवळ असलेल्या लोहगडाकडे दोन मार्ग येतात. एक लोणावळा मळवली मार्गे तर दुसरा पौड मुळशी मार्गे. आज आपण दुसरा मार्ग निवडला होता. खिंडीतून उजव्या दिशेला वळल्यानंतर आपल्याला गडाची भव्यता दिसायला सुरुवात होते. गडाच्या पायथ्याशी गाडी पार्किंगची व्यवस्था दिसते आणि पायथ्यापासूनच गडाचा पायरी मार्ग सुरू होतो. सुमारे 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे इसवी सन 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला आणि पुढे 13 मे 1670 मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पायऱ्या चढताना इतिहासाची खून दाखवणारा चुन्याचा घाणा बघता येतो आणि पुढेच गडावरती प्रवेश करण्यासाठी तिकीट काढायची व्यवस्था दिसते. गड मजबूत तर दिसतोच आणि स्वच्छ पण दिसतो. स्वच्छ दिसण्याचं कारण म्हणजे भारतीय पुरातत्व विभागाकडून गडावरती रोज स्वच्छता आणि थोडीफार डागडुजी केली जाते. लोहगड हा भारतीय सरकारने महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला गड आहे. हे त्याचं कारण. 15 ते 20 मिनिटात पायऱ्या चढून गडाचा मजबूत बुरुज आणि तटबंदी दिसायला सुरुवात होते. गडाला लोहगड म्हणण्याचं कारण याची भव्यता तर आहेच, पण गडावरती बुरुज आणि तटबंदीच्या कामामध्ये लोखंड वापरण्यात आलं आहे. हे काही जागी उघड्या पडलेल्या तटबंदी आणि बुरुजामध्ये बघता येतं. थोडं वर चढून आलं की गडाचा पहिला दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा दिसतो. दरवाजावरती गणेश शिल्प आणि पुष्पशिल्प दिसतात. आतमध्ये देवड्या आणि गडावरचं पाणी खाली उतरण्यासाठी छिद्र असलेली जाळीची व्यवस्था दिसते. दरवाजातून आत प्रवेश केला की गडावरच्या जुन्या वापरातील तोफा ठेवलेल्या नजरेला पडतात. तोफांच्या मागेच एक खोली दिसते. सध्या तरी गडाच्या डागडुजीसाठी आलेली लोक या खोलीत राहत आहेत, त्यामुळे पूर्ण ही खोली बघता येत नाही. इथे तोफांच्या बाजूलाच एक शिलालेख आढळतो. शिलालेखाचा अर्थ असा आहे की उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्यांच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी दिली गेली होती. हे ऐकून नक्कीच वाईट वाटतं. पुढे गणेश दरवाजावरतीच मजबूत असा बुरुज आणि तटबंदी बघता येते. इथून खाली प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करण्यावरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा वेळीच गनिमावरती हल्ला करण्यासाठी केलेली व्यवस्था दिसते. गणेश दरवाजातून पुढं आलं की एक दरवाजा गडाच्या खालच्या दिशेने जाताना दिसतो. याची रचना घराला असलेल्या बाल्कनीसारखी वाटते आणि इथे तोफांच्या जंग्या बघता येतात. गडावरील तोफांची स्थानं इथंच असतील हे लक्षात येतं. इथेच पुढे जुन्या काळातील जवळपास 4 शौचकोपे दिसतात आणि सध्या तरी याची अवस्था व्यवस्थित नाहीये. बाजूला दिसतो तो गडाच्या बाहेर जाणारा चोर दरवाजा. दरवाजातून कड्याच्या बाजूने पुढं चालत आलं की भुयारासारखी रचना बघता येते. आत उतरलं की जवळपास 10 फूट आत जागा दिसते आणि पुढं अजून चालत गेलं की अंधारामुळे आतपर्यंत बघता नाही येत, पण सुमारे 10 ते 15 फूट जागा आत आहे हे नक्कीच जाणवतं.
वटवाघुळांचा वास यायला सुरू झाला की मागे फिरून आपण पुन्हा बाहेर येतो आणि बाहेर येताना समोरच सुंदर असा पवना नदीच्या पात्रात वसलेला उत्तुंग अशा तुंगगडाचं दर्शन होतं. ह्या जागेतून पुन्हा गडाकडे वरती निघालं की लोहगडाची सुंदर रचना बघता येते आणि इथे मोठ्या जंगलामध्ये बसलेला आपला मित्र दिसतोच. पुढे येतो अजून एक दरवाजा. या दरवाजातून गडाची वेगळी अशी रचना दिसते आणि गनिमाला मुख्य दरवाजापर्यंत पोहोचायच्या आतच कसं कमकुवत करता येईल याचं चांगलं उदाहरण या रचनेतून बघता येतं. लोहगडाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे वरतून दिसणारी ही गडावरती येणारी सर्पकार वाट. एकदा का कुणी या वाटेवरती पाऊल टाकलं की तो वर येईपर्यंत पहारेकरांच्या नजरेआड जात नाही आणि तो एकदम व्यवस्थित हेरला जातो. पुढे चालत राहिलं की 2 धान्य कोठारं बघता येतात. ह्यामध्ये सध्या तरी पाणी साठलेलं आहे, पण पूर्वी भात आणि नाचणी साठवण्यासाठी या कोठारांचा उपयोग केला जात असे संदर्भ दिसतात. धान्य कोठारांच्या वरतीच नाना फडणीसांनी बांधलेला नारायण दरवाजा बघता येतो. नारायण दरवाजाच्या पुढेच येतो तो हनुमान दरवाजा. या दरवाजावरती हनुमान शिल्प बघता येतात आणि ह्याची पुढे अशी रचना बघितली की लक्षात येतं ते गनिमाला अडचणीला आणण्यासाठी केलेलं गोमुखी पद्धतीचं काम. या दरवाजाच्या वरती चढून आलं की आपल्या लक्षात येतं की गनिम चुकून वरती आलंच तर दरवाजा वरतून हल्ला करण्यासाठी असलेली मोठी जागा. महादरवाजातून गडावरती प्रवेश केला की आपल्याला सदरेचे आणि लोहारखान या वास्तूचे अवशेष दिसतात आणि इथेच आपण बघू शकतो पूर्वीच्या काळात वापरत असलेल्या तोफा डागडुजी करून ठेवण्यात आलेल्या आहेत. पुन्हा तोफांपासून गडाच्या उजव्या दिशेला निघालं की पडलेल्या जुन्या वास्तूंचे अवशेष बघता येतात. इथे पुढेच पाण्याचं खांबटाकं बघता येतं आणि त्याच्या बाजूलाच लेणी सदृश वास्तू दिसतात. तिथे बाजूलाच घोड्याची भरपूर मोठी पागा बघता येते आणि आत गेलं की लक्षात येतं इथं दोन्ही बाजूंना घोडे बांधत असतील आणि मध्ये चाऱ्याची किंवा पाण्याची व्यवस्था असत असेल अशी ही रचना दिसते. पागेपासून पुन्हा उजव्या दिशेला निघालं की अतिशय भव्य अशी लेणी सदृश वास्तू दिसते. सुरतेची पहिली लूट लोहगडावरती इथेच ठेवली गेली असेल म्हणूनच वास्तूचं नाव लक्ष्मी कोठी असेल हे नक्कीच लक्षात येतं. लोहगडावरील वास्तू बघितल्या की लक्षात येतं ते ह्या गडाची निर्मिती जवळ असणारे भाजे आणि बेडसे या बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली त्याही पूर्वी म्हणजे 2700 वर्षापूर्वी झालेली असावी. आणि सातवहन, चालुक्य, राष्ट्रकूट तसेच यादव या सर्व राजवटी या गडाने पाहिल्यात.
आणि ह्या कोटीतून विसापूर गडाचं अतिशय सुंदर असं दर्शन होतं हे नक्कीच. लक्ष्मी कोठीच्या समोरच एक अतिशय स्वच्छ असं पाण्याचं टाकं दिसतं. इथून पुढे कड्यावरून चालत राहिलं की आपल्याला पुढं गडाच्या चौफेर उन्हाळ्यात पण हिरवागार असलेली जंगलं दिसत राहतात. पुढेच राजगडाच्या संजीवनी माचीची आठवण करून देणारी रचना दिसते आणि तो म्हणजे लोहगडाचा विंचूकडा. ह्याची रचना विंचाच्या नांग्यासारखी दिसते म्हणून ह्याला विंचूकडा म्हटलं जातं. गडाच्या बाहेर निघालेला हा विंचूकडा नक्कीच लोहगडाचं सौंदर्य वाढवतो. विंचूकड्यावरती उतरलं की पाण्याचं टाकं दिसतं आणि कड्यावरती जागोजागी शौचकूपे दिसत राहतात. .1500 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद ही लोहगडाची सोंड म्हणजेच विंचू काटा अतिशय सुंदर दिसतो. पुढे कड्याच्या शेवटी चालत आलं की बुरुजाच्या खाली उतरण्यासाठी 2 दरवाजांची खालीवर उतरण्यासाठी केलेली रचना दिसते. विंचूकड्यावरून वर चढून आलं की खराब पाण्याचं टाकं आणि एक सुकलेलं पाण्याचं टाकं बघता येतं आणि त्याच्यामध्येच एक सुंदर पण छोटी अशी लेणी सदृश वास्तू दिसते. वास्तूंची अशी रचना असण्याचं कारण म्हणजे राहायची व्यवस्था तर होतच असेल, पण पूर्वी ध्यान करण्यासाठी अशा शांत आणि अंधारातल्या वास्तू बांधल्या जात असतील हा अंदाज नक्कीच मनात येऊन जातो. ह्या लेणीपासून वर आलं की अजिबात लक्षात न येणारं सुंदर आणि स्वच्छ असं पाण्याचं टाकं दिसतं. पांडवगडावरती ज्या पद्धतीची खामटाक्याची रचना बघितली होती तशीच खामटाक्यामध्ये बसायची रचना इथे पण दिसते, म्हणजे आतमध्ये बसण्यासाठी कोरण्यात आलेल्या जागा. खामटाक्याचा उपयोग नक्कीच पूर्वी ध्यान धरण्यासाठी होत असेल असा विचार नेहमीच मनात येतो. पुढे इथून वरती निघालं की पाण्याचं अजून एक टाकं दिसतं आणि त्याच्याच वरती अतिशय सुंदर रचना असणारा 16 कोनी तलाव बघता येतो. इथं तलावात पाणी जास्त झालं की जास्तीचं पाणी इकडं उतरण्यासाठी केलेली जुनी अशी रचना बघता येते. सध्या तरी आता उन्हाळ्यात तलावात उतरून तळ्याची भव्यता आणि 16 जागी वळवलेला म्हणजे 16 कोनांचा तलाव अनुभवता येतो.
तलावाचा जिना चढला की दगडात कोरलेला एक शिलालेख आढळतो. शिलालेखाचा अर्थ असा आहे की शके 1711 मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नितसुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट यांच्याकडून बांधवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नितसुऱ्यांच्या निगराणीत लोहगडावर आणले आणि 1800 मध्ये नितसुऱ्यांचा कैलासवास झाला. 16 कोणी तलावापासून पुढे पुन्हा गडाकडे निघालं की एक टाकं आणि जमिनीत असलेलं पाण्याचं अजून एक टाकं बघता येतं. आणि सर्वात शेवटी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच असलेल्या त्र्यंबक तलावाला भेट दिल्यानंतर आपला संपूर्ण गड बघून होतो. इथून आता आम्ही निघणार आहे उत्तुंगाच्या तुंगगडाकडे. नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय.